Hello friends, in this video we are going to see the explanations of the poem A Teenager Prayer from 10th standard textbook. So let's go. The poem A Teenager Prayer written by J. Morse highlights a teenager's wish about how he wants to lead his teenager life. The speaker, a teenager, expressed that he has to make important decision about the path that he would take in life. The speaker is aware that one road leads to success while the other one, the path of evil, would lead him to distress. He urges God to help him keep his eyes open so that he can see clearly and stand for the things that are right to us. The teenager wants to bring bring out his best qualities, resist temptations, and stay healthy. He is sure that at the end of his teens he would be pleased to have lived a good life free of any vices or evils with God's constant guidance. Friends, this poem are written by J. Morse. In this poem, totally five stanzas. Friends, our medium is Marathi, so I shall explain in Marathi medium or Marathi language. विद्यार्थी मित्रांनो, शासनाच्या धोरणानुसार आपण ऑनलाईन पद्धतीने अध्ययन पद्धती किंवा मग व्हिडिओच्या माध्यमातून अध्ययन पद्धतीचा अवलंब केलेला आहे. तर सदरील कवितेमध्ये जे मोर्स या कवीने टीनेजर्स मीन्स 13 to 19 इयर्स एज या वयोगटातील 13 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांची किंवा मुलींची जी किशोर अवस्था असते त्या अवस्थेमधील मुलींच्या मनाची अवस्था काय असते आणि ते मुलं परमेश्वराला काय प्रार्थना करतात याचं वर्णन जे मोर्स या कवीने केलेलं आहे. जे मोर्स स्वतः एक किशोरवयीन आहे असं स्वतःला समजून तो सदरील कवितेमध्ये आपल्या भावना तो व्यक्त करतोय. तर विद्यार्थ्यांनो, आपण या कवितेचा भावार्थ किंवा कवितेचा अर्थ या ठिकाणी आपण प्रत्येक स्टांजा वाईज आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट स्टांजा. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will make. Firstly, students, open your textbook and show on page number 3. Okay. So continue. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one of to choose the road that I will take. पहिल्या स्टांजामध्ये कवी सांगतोय किंवा आपल्या भावना व्यक्त करतोय, प्रत्येक दिवस हा नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी नवीन आव्हानात्मक चॅलेंजिंग काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये किंवा त्या टीनेजर इयरमध्ये होणार आहे आणि मला त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःला निर्णय घ्यायचा आहे. आणि हा निर्णय घेत असताना मी जो मार्ग निवडणार आहे तो मार्ग चांगला असावा, योग्य असावा, त्यासाठी तू मला मदत करायचं आहे, अशा अर्थाचा आशय या पहिल्या स्टांजामध्ये कवी व्यक्त करतोय. देन नेक्स्ट स्टांजा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened roads that leads to great distress. कवी जे मोर्स दुसऱ्या स्टांजामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतोय, आय कॅन चूज टू टेक द रोड्स ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी आयुष्याच्या त्या मार्गाचा निवड करू शकतो जो यशाच्या दिशेने जाणार आहे. Or travel down to dark road that leads to great distress. किंवा मग
हा रोड किंवा हा मार्ग कदाचित अंधाऱ्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो किंवा दुःखाच्या दिशेने सुद्धा जाऊ शकतो. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की या वयामध्ये जे की तुम्ही या वयामध्ये आहात आत्ता टीनेजर इयरमध्ये, तर या वयामध्ये निर्णय घेत असताना बरेचसे निर्णय हे चुकण्याची शक्यता असते. म्हणून हा विद्यार्थी, हा मुलगा किंवा मुलगी देवाला प्रार्थना करते की हे परमेश्वरा, मी जी कोणता मार्ग निवडणार आहे ते मार्ग योग्य असावा. कदाचित तो मार्ग वाईट असणार आहे किंवा चांगला असणार आहे. तर चांगल्या मार्गाने जाण्याची शक्ती किंवा तो निर्णय माझा योग्य ठरावा, अशा आशयाचा अर्थ दुसऱ्या स्टांजामध्ये कवी या ठिकाणी व्यक्त करतोय. थर्ड स्टांजा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. तिसऱ्या स्टांजामध्ये आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतोय, हे परमेश्वरा, कृपा करून माझे डोळे उघडे ठेव. लक्षात घ्या, या वयामध्ये जे आपण 13 to 19 हे एज म्हणतोय, ह्या वयामध्ये बरेचसे निर्णय चुकण्याची शक्यता असते. किशोर अवस्थामध्ये मुलं फार तर अनावधानाने वाईट मार्गाने जाण्याची शक्यता असते किंवा चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते. म्हणून कवी किंवा तो किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी देवाला प्रार्थना करते, हे परमेश्वरा, माझे डोळे उघडे ठेव. याचा अर्थ मला चांगलं काय, वाईट काय, राईट काय, रॉंग काय, किंवा चूक काय, बरोबर काय, सत्य काय, असत्य काय, या सगळ्यांची जाणीव असू दे आणि मला ती बघण्याची दृष्टी दे. दॅट आय माइट क्लिअरली सी. मी स्पष्ट बघू शकेन किंवा हे वाईट आहे किंवा हे चांगलं आहे, तो मार्ग वाईट आहे किंवा तो मार्ग चांगला आहे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन माय. मला जे बरोबर आहे किंवा मला जे योग्य वाटतंय किंवा योग्य आहे त्या बाजूने थांबण्याचं मला सामर्थ्य दे. कारण होतं असं की या वयामध्ये किशोरावस्थामध्ये विद्यार्थी हे भरकटण्याची शक्यता असते आणि वाईट मार्गाकडे किंवा चुकीच्या मार्गाकडे जाण्याची शक्यता असते. म्हणून या वयामध्ये किंवा या वयातला मुलगा किंवा मुलगी परमेश्वराला प्रार्थना करते की हे परमेश्वरा, मला चांगल्या बाजूने किंवा सत्याच्या मार्गाने जाण्याचे सामर्थ्य दे किंवा सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं सामर्थ्य दे. असं या ठिकाणी तिसऱ्या स्टांजामध्ये कवी जेमोर्स किशोरवयीन अवस्था असलेल्या मुलांच्या भावना तो आपल्या शब्दात व्यक्त करतोय. त्याच्यानंतरचा फोर्थ स्टांजा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. हा स्टांजा अत्यंत महत्त्वाचा आहे की किंवा किशोरवयीन अवस्थेतील मुलांच्या किंवा मुलींच्या जीवनामध्ये ही अवस्था नक्कीच येत असते. कारण तो मुलगा किंवा ती मुलगी परमेश्वराला प्रार्थना करते की हे परमेश्वरा, मला नाही म्हणण्याची क्षमता दे. नाही म्हणजे नो. कारण बऱ्याच वेळेस आपण बऱ्याचशा मोहाला किंवा मोहाच्या किंवा त्याला आपण काय म्हणूया भुरळ पडत असते आणि या मोहासाठी आपण चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळेस आपले सोंगडी, आपले मित्र अशा काय मोहात पाडण्याचा प्रयत्न करतात आपणाला किंवा त्या संबंधित विद्यार्थ्याला, आणि जेणेकरून तो मार्ग चुकीचा असतो. आणि म्हणून त्यावेळेस मला नाही म्हणण्याची ताकद दे. कारण आपण व्यवहारात बोलत असताना विद्यार्थी सांगतात, आपण ऐकतो की मला माझ्या मित्राने हे करायला सांगितलं, पण माझा मित्र जवळचा असल्या कारणामुळे मी नाही म्हणू शकलो नाही. म्हणून मला नाही म्हणण्याची ताकद दे, नाही म्हणण्याची शक्ती दे, ज्याच्यामुळं काय होईल, दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. म्हणजेच मी माझा देह स्वच्छ ठेवू शकेल, बाहेरून नाही आतून. कारण तुमचे विचार, तुमचे आचार जर स्वच्छ असतील तर तुमचं देहसुद्धा स्वच्छ असू शकेल, अशा अर्थाचा असे कवीनं या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. म्हणजेच
प्रत्येक दिवसासाठी मी स्वतःला सिद्ध करेन किंवा सुव्यवस्थित ठेवू शकेन जर मी नो म्हणू शकलो तर. जर तुम्ही यस म्हटलात एखाद्या वाईट गोष्टीसाठी आणि ती गोष्ट जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमचा मार्ग चुकण्याची शक्यता असते आणि त्याचे परिणाम हे दीर्घकाळ तुम्हाला त्रासदायक देणारे असतात. म्हणून मोर्स या तिसऱ्या स्टांजामध्ये चौथ्या स्टांजामध्ये परमेश्वराला प्रार्थना करतोय की परमेश्वरा मला नाही म्हणण्याची ताकद दे, मी नाही म्हटलं पाहिजे. अँड लास्ट स्टांजा जे मोर्स सेज, when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. शेवटच्या चांदामध्ये मोर्स म्हणतोय, जेव्हा माझी वयाची किशोर अवस्था संपेल, म्हणजे 13 ते 19 वर्ष माझे संपतील आणि जेव्हा मी मागे वळून पाहीन, मागे वळण्याचा अर्थ मागचे जे आपण 13 ते 19 वर्ष आपण प्रवास केलेला आहे, त्यावेळेस दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. मी माझे आयुष्य सर्वोत्तम पद्धतीने जगलोय याचा मला अभिमान वाटला पाहिजे. आपलं मागचं आयुष्य आपण जगल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण पाहतोय त्यावेळेस त्याचा आपणाला अभिमान वाटला पाहिजे की मी हे चांगलं जगलोय. अँड विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि कशामुळे शक्य झालं आहे, जेव्हा तू माझा अखंड शोधतीस राहिलास किंवा तू माझ्यासोबत होतास. कारण तू जर नसतास किंवा परमेश्वर जर नसता तर कदाचित मी या ठिकाणी माझं मागचं आयुष्य हे चांगल्या प्रकारे जगू शकलो नसतो. अशा प्रकारची प्रार्थना किंवा भावना हा टीनेजर किंवा ज्याला आपण किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी आपल्या भावना या कवितेमध्ये व्यक्त करताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. तर याच्यानंतर आपण ॲप्रिशिएशन्स ऑफ द पोयम हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण वेळेअभावी किंवा व्हिडिओच्या लिमिटच्या मर्यादेमुळं आपण आत्ता यावेळेस फक्त कवितेचा भावार्थ किंवा कवितेचा आशय या ठिकाणी समजून घेतलेला आहोत. प्रत्येक स्टांजामध्ये फार सोपे शब्द आहेत. मला वाटतं नेक्स्ट स्टांजामध्ये डार्कनड ज्याला आपण वाईट किंवा हानिकारक असं म्हणूया, किंवा डिस्ट्रेस ज्याला आपण दुःख किंवा क्लेश म्हणूया, किंवा त्याचबरोबर चौथ्या स्टांजामध्ये टेम्पटेशन्स मीन्स मोह किंवा भुरळ असे 2-4 शब्द जर सोडली तर अतिशय सोपे शब्द सोप्या भाषेमध्ये जे मोर्स यांनी ही कविता मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनी ही कविता पुन्हा पुन्हा वाचन करायचे आहे. याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच कोणते आहेत किंवा मग राईम स्कीम कोणते आहेत, रायमिंग वर्ड्स कोणते आहेत, हे देखील याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲप्रिशिएशन्स ऑफ द पोयम आणि वर्कशॉप याचा आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनी याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओला आपण तयार व्हायचे आहे. सो फ्रेंड्स, थँक्यू.